जे आरोप 5 ते 6 आरोप करण्यात आलेले आहेत सुपेकर त्या सगळ्या संदर्भात आणि आजचा मुख्य प्रश्न असा आहे की सुपेकर नेमके आहेत तरी कुठे। भाग्यश्री मी तुझ्याकडे येईन। भाग्यश्री काल खरं तर तू त्या ठिकाणी होतीस, त्यांना तू जाब सुद्धा विचारलेला होतास, त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला आणि नेमकं काय घडलं हे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। आज ईद आहे, शनिवारची सुट्टी सुद्धा आहे आणि त्यामुळे होमगार्डमध्ये ते येतील की नाही म्हणजे सुट्टीच असल्यास ते येण्याचं काही कारण नाही, मात्र दुपारनंतर ते नेमके कुठे होते, मुंबईतनं ते कुठे गेले किंवा ते आताही मुंबईत आहेत का, हा खरा प्रश्न आहे। या सगळ्या संदर्भातली आपली काय माहिती, आपण काय पाठपुरावा केलेला आहे? नक्कीच ऋतुजा, कालचा सगळाच प्रकार सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राने NDTVच्या माध्यमातून बघितला। मी त्यांना विचारलं की नेमकं सर तुमची बाजू आम्हाला सांगा, तुमची बाजू पुढे आली पाहिजे, मात्र त्यांनी काहीही न ऐकता ते गाडीत बसले आणि ते निघून गेले। त्यानंतर रितेश कुमार जे आहेत होमगार्ड डिपार्टमेंटचे जे महासंचालक, त्यांना मी विचारलं की नेमकं कुठे गेलेत, काही अंदाज आहे का? त्यावेळी रितेश कुमारांनी असं सांगितलं की ते नुकतेच इथे होमगार्ड विभागात रुजू झालेले आहेत आणि त्यानंतर DG कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांना भेटणं अनिवार्य आहे आणि त्या कामासाठी ते DG कार्यालय येथे गेलेले आहेत असं रितेश कुमारांकडनं कळलं। आपण तिथेही गेलो, तिथे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते 1 तास आधीच निघून गेलेले होते, मात्र त्यांची गाडी होती ती तिथे खाली आपण पाहिली, कारण सकाळी त्याच गाडीतनं ते निघाले होते, त्यावेळी मी तिथेच होते। गाडीचा नंबर लक्षात ठेवून मी ती गाडी बघितली, त्यावेळी ती गाडी DG ऑफिसच्या खालीच उभी होती। मात्र त्यानंतर मला असं कळलं की ते पुन्हा होमगार्ड कार्यालयात येणार आहेत। आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचा पाठलाग करत होतो, मात्र ते पुन्हा होमगार्ड कार्यालयात आलेच नाहीत आणि ते थेट पुण्याला निघून गेल्याची माहिती रितेश कुमार यांनी दिली। कारण रितेश कुमार यांचं असं म्हणणं आहे की शनिवार रविवार ते पुण्याला असतात, मात्र आपले पुण्याचे प्रतिनिधी सूरज यांनी जी माहिती सांगितली त्यानुसार ते पुण्यात देखील नाही आहेत। आज त्यांचं आपण मुंबईचं नेमकं घर कुठे आहे ते देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझे सहकारी राहुल कुलकर्णी सर यांनी सांगितल्याप्रमाणे इतके मोठे मालिकाच जवळपास त्यांच्यावर आहेत, इतके आरोप आहेत, IPS लेवलचे व्यक्ती आहेत ते, आणि त्यानंतर सुद्धा तुमच्यावर एवढे आरोप होत आहेत, तुम्ही येऊन स्पष्टपणे सांगत नाही आहात, NDTVचा बूम झिडकारून लावताय, याचा अर्थ नेमका काय समजायचा? एकीकडे अंजली दमानिया ज्या आहेत त्या पुराव्यांसकट भाष्य करतायत, दुसरीकडे सुपेकर काही बोलायला तयार नाही आहेत, तिसरीकडे सरकार म्हणते आपण चौकशी करूया। नेमकं या सगळ्यामध्ये काय गोंधळ आहे हे बघणं आज खूप महत्त्वाचं आहे ऋतुजा। मात्र इतकं नक्की की त्यांनी अनेक वेळेला अनेकांकडनं खंडणीचे जे त्यांच्यावर आरोप झालेले आहेत ते अनेक जण पुढे येऊन आता सांगतायत। आपण आत्ताच ज्याप्रमाणे आपले जे प्रतिनिधी आहेत राहुल तपासे यांनी देखील सांगितलं की कास्टिंग काउचचा देखील एक प्रकार झालेला होता हिरवा शालू पिक्चरच्या दरम्यान, त्यावेळी देखील अशाच पद्धतीने त्यांनी चौकशीचे त्यांना आदेश दिले, त्यांनी रात्रभर लोकांच्या चौकशा केल्या, त्यानंतर त्यातल्या लोकांनी देखील आरोप केले। नेमका हा सगळा प्रकार काय आहे आणि इतकी मोठी व्यक्ती समोर येऊन का उत्तर देत नाहीये, हा सगळ्यात विशेष महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आज काही झालं तरी जालिंदर सुपेकर यांना शोधणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आज दिवसभर NDTV मराठी करेलच। मात्र आत्ता सध्या जालिंदर सुपेकर नेमके गेले कुठे हा प्रश्न अद्यापही कायम आहे। मला निश्चित खात्री आहे की संध्याकाळपर्यंत ते नेमके कुठे गेलेत याचा शोध आपले सगळ्याच विभागातले जे प्रतिनिधी आहेत ते घेतीलच। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर मी होमगार्ड विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आहे, आज सुट्टी आहे, खरं तर बकरी ईदही आहे आणि शनिवार देखील आहे, त्यामुळे होमगार्ड विभाग जे आहे ते पूर्णपणे बंद आहे। आज तिथे कर्मचारी नाही, काल त्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी 6:30 वाजेपर्यंत थांबून ठेवलेलं, मी येणार असं सांगून। आपण 6:30 वाजेपर्यंत होतो, ते कर्मचारी देखील बिचारे वाट बघून थकून गेले, शेवटी त्यांनी कुलूप लावलं आणि ते देखील निघून गेले। खरं तर कर्मचारी देखील असं सांगत होते की त्यांचे काही कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या निष्ठावंतमधील कर्मचारी आहेत, म्हणजे त्यांचे स्वतःचे कर्मचारी आहेत, त्यामुळे ते अजूनही आम्हाला काही सांगत नाहीत, फक्त ड्रायव्हरचा फोन येतो की साहेब येणार आहेत किंवा साहेब नाही येणार आहेत, एवढंच आम्हाला कळवलं जातं, बाकी आम्हाला काही माहिती नाही। अशा पद्धतीची माहिती होमगार्ड विभागातले जे कर्मचारी आहेत ते आपल्याला देतात। इतकंच नव्हे ऋतुजा, आपण त्यांना काल देखील दिवसभर फोन लावण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना व्हॉट्सअप कॉल केले, त्यांना साधे कॉल करून बघितले, व्हॉट्सअप कॉल त्यांनी उचलला देखील, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 10 मिनिटात परत
कॉल करतो त्यानंतर त्यांनी NDTV मराठीची प्रतिनिधी बोलते हे ऐकून त्यांनी परत फोन देखील केला नाही, त्याच्यानंतर परत फोन केले तर फोन कट केले त्यांनी। नेमकी ही कुठली मगरुरी आहे की एखादा IPS अधिकारीवर एवढा आरोप झाल्यानंतर तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पुढे येत नाही, याचा अर्थ तुमच्या वागण्यामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणूनच तुम्ही पुढे येत नाही, अशी जी चर्चा आहे ती विरोधक करताना पाहायला मिळतात सध्या ऋतुजा। आणि एकंदरीत जर आपण बघितलं या सगळ्या प्रकरणाकडे तर हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, कारण IPS लेवलचा माणूस असं जर वागत असेल तर बाकीच्या अधिकाऱ्यांना देखील असं वागण्याची एक प्रकारे बळकटी मिळते। त्यामुळे जर सुपेकर असं वागतायत तर त्यांच्या खालूखालचे IPS अधिकारी सध्या तयार होत आहेत, त्यांना देखील अशा पद्धतीने बळकटी मिळू शकते आणि आपल्या मागे एखादा राजकीय व्यक्ती आपल्या मागे असेल तर आपण काहीही करू शकतो याचं बळ त्यांना मिळेल। त्यामुळे IPS अधिकाऱ्यांनी असं वागणं आणि त्याच्यावर उत्तर देणं टाळणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे, महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठीच ऋतुजा। अगदी, आणि जसं आपण सांगितलं भाग्यश्री, खरं तर ते काल दुपारनंतर सुद्धा पुन्हा एकदा त्या कार्यालयामध्ये येणार होते, मात्र कुठेतरी त्यांनी येणं टाळलं की काय असं म्हणायला आता वाव उरतो। आणि खरा हेतू असा आहे आपला विचारण्याचा की मात्र दुपारनंतर ते कुठे गेले, आज ते नेमके कुठे आहेत आणि याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे। भाग्यश्री, तुम्ही सोबत राहा।